नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. 48 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे मी परत एकदा तुम्हाला मापे टाकून दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 17 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर शोल्डर इथे मी 6.5 इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी 7 इंच. मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन कट करून घेतलेले आहे मुंड्याच्या साईडला. 48 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे 12 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. 48चा चौथा 12 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे ठेवलेले आहे. कमर आहे 42 इंच. त्याचा चौथा 10.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घेतलेले आहे आणि 2 इंच मार्जिनचे. इथे मी गळा रुंदी 3 इंच ठेवलेली आहे. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे अशा प्रकारे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. इथे पाठीमागच्या गळ्याची उंची 10 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3.5 इंच. इथून आपल्याला इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे गळ्याचा आकार काढून घेते मटक्या गळ्याचा. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी टक्स रुंदी 6 इंच घेतलेली आहे आणि उंची 6.5 इंच. त्याच्यानंतर टक्ससाठी दोन्ही साईडला अर्धा इंचावर माप टाकून घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे मी गळ्याची कटिंग करून घेते. ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे, तो उलट्या बाजून ठेवून घेतला. इथे मी दुसऱ्या साईडला देखील टक्स मारून घेते. त्याच्यानंतर अस्तर ठेवून साईडहून शिलाई करून घ्यायची आणि शिलाई करून इथे मी घेतलेली आहे आणि साईडचा एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घेतला. त्याच्यानंतर गळ्याला इथे मी 1 इंचाची क्रॉसमध्ये कापड कटिंग करून घेते. आपण जसं पायपिंगसाठी क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतो त्याप्रमाणे आपल्याला इथे कटिंग केलेले कापड आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते. अस्तरचे कापड मी फोल्ड करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा आतल्या साईडला व्यवस्थित परतवतो. एक्स्ट्राचे कापड असेल तर कटिंग करून टाकायचे. त्याच्यानंतर वरच्या साईडहून दाबटीप देऊन घ्यायची अस्तरवरती. त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची.
इथे मी रनिंग शिलाई देऊन घेते. आपल्याला गळ्यावरती लेस लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी गळा तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथे मी कॉपर कलरची लेस लावून घेते. इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते. इथे मी गळ्याचा मध्य काढून घेतलेला आहे. आपल्याला इथे बाहेरच्या साईडहून गळ्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी मधल्या साईडला चॉक मारून घेतला. इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेते. जिथून आपण लेस लावून घेतलेली आहे तिथून माप घ्यायचे 1.5 इंचाचे. त्याच्यानंतर चॉकने आकार काढून घ्यायचा, जसे आपण माप टाकून घेतलेले आहे त्याप्रमाणे. इथून देखील आपल्याला 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडून. अशा प्रकारे इथे आपल्याला मधल्या साईडला बो बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी गळ्याचा जो कटिंग केलेला भाग आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला इथे मापे टाकून त्याच्या मापाने कटिंग करून घ्यायचं आहे कापड. इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. साईडचे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. इथे मी कापड आहे त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शिलाई उलट्या साईडून शिलाई करून घेते. इथे मधल्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बो आपल्याला बाहेरच्या साईडला परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी स्क्रूच्या साहाय्याने बाहेरच्या साईडला परतवून घेते. साईडचे कॉर्नर आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा बो आहे तो देखील तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी मधल्या साईडला बोच्या मधल्या साईडला गोल्डनचे बटन लावून घेतलेले आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे बो तयार करून घेतलेले आहे ते लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे वरच्या साईडून लेस लावून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या खालच्या साईडला कमरेच्या साईडला अर्धा इंच कमरपट्टी लावून घेण्यासाठी अर्धा इंच कापड राहील. अशा पद्धतीने आपल्याला इथे बो स्टिच करून घ्यायचा आहे. इथे मी लेस लावून घेते जिथे आपण चॉक मारून घेतलेला आहे त्याच्यावरती.
जिथे कॉर्नर आहे तिथे लेस फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील लेस लावून घ्यायची आहे. इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते. इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवीन छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. छान झालेली आहे डिझाईन, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी पाठीमागच्या साईडला टक्स मारून घेते. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1.5 इंचाचा कापड कटिंग करून घेतला. पहिल्यांदा साईडून फोल्ड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला लावून घ्यायची. इथे मी कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेते. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे.